कुठे जाते सांगायला एकटा कुठं पायाखाली बघ फरा सांगते तुला. पायाखाली बघित जा. हो ये. का हो? रात्रीच मग झाली चाय पाणी? पाण्याची वाट बघताय वाटतं. हो मग त्या आई रोज हो पडलो असतो आता. उठलीत पोरं? हा आपल्या वाड्याच्या वर तो राणीतला आंबा बांधातला जातो. कसं हा लई गरम होते. काढ बघू एक खा ना तू. नाही बा मला नाही खाऊसं वाटतं सकाळच्या पाणी. दुपारचं खा. पिवळा काढ ना. जबरदस्त. चला मित्रांनो आपले नवी काकू गणपत बाबा काय करतायत बघूया. कसे मित्रांनो घराचं वातावरण झुळझुळ झुळझुळ हवा सुटली आणि
सराटे बनवतायत मस्तपैकी. मी जातोय. काय असं बाबा आई या टिपामध्ये पाणी हे मी टिपातलं पाणी हलवीत नाही का पूर्ण आहे हा संडास बिंडासला मयंगूल मग त्या बार्डीमध्ये पाणी का ठेवलं मी घेऊन आलो. हा? उद्या वांबुगा काढली रे हे काय रे नेमकं काय हे तुमचा मी बोलणार होतो ना बोला ना काय बोलला होता. गावाकडची ओढ घेतला खरं बोलतो तुझे आनंदी दिला तर घेतला बोलून काय सांगू कांदा भाजायचा खोबरे भाजायची लसूण सोलायची कोथिंबीर घ्यायची आणि मग एकंदर कुटायची आणि मग तिखट टाकायचं तिखट टाकायच्यानंतर सगळे मिळून येते आणि मग खाया बसायचं बटावली दे चहा. हा चहा दे बघू. ती माझ्या भरला समजेल का तू खातोस का रे काय फो खातोस का नको. ते मी भरले हे बघ दे चमचे घे थांब हे चमचे घे तर भांडी म्हणजे काय करू नको होय ना कमी एक कमी काय कोय 2 चपात्या पोरी काढीचा शिरला आणि मी आपल्या आपण दिला राहू तिचा होता थांबा 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 तर म्हणतो काय मागं बोल बघते पोरी शिरला बी नाही काय खरं नाही बाबा. नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात मी सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं आंब्यानं गेलो आणि मित्रांनो रात्री गावचं भाडं होतं म्हणजे आपला कृष्णा गायकवाड आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. इकडे जे आहे घर आहे ना हे कृष्णा आप्पाचं आहे, कृष्णा गायकवाडचं. तर त्याची आई पुण्याला होती तर तिला मी घेऊन गावी आलो आणि रात्री येताना मी काय प्रवास वगैरे दाखवला नाही. तर रात्रीचा प्रवास काय दाखवला नाही मित्रांनो. डायरेक्ट तुम्हाला मी सकाळी उठलो, आंब्यानं वगैरे गेलो, मस्तपैकी आंबे पाडले, पिवळे पिवळे एकदम डिंचाल होते आंब्यांचे. आणि गावचं जीवन मित्रांनो कसं असतं, एकदम एकदम भारी जीवन. म्हणजे मी इथं आत्ता आहे ना, इथं उशी ठेवली तर इथं मी डोकं ठेवून मस्त झोपलो होतो मित्रांनो. दुपार झाली आणि 2 तास झोपलो, काही समजलंच नाही. एवढी शांत, एवढी गाढ झोप लागली ना की काय बोलायचं नाही मित्रांनो. मस्तपैकी वारा सुटलाय, झुळझुळ झुळझुळ वारा सुटला. इकडं पोरं खेळतायत, इकडं वरती गुरं वगैरे आहेत. म्हणजे मित्रांनो गावाला आल्याच्या नंतर आहे ना फक्त शांतता असते. नो इंटरनेट, नो इंस्टाग्राम, नो फोन, नो म्हणजे नाहीच काहीच नाही. फक्त आणि फक्त शांतता, झुळझुळ झुळझुळ वारा. एवढी शांत झोप लागली होती. तर झोप वगैरे झाली मस्तपैकी, निवांत झोपलो होतो. आणि आता आईने, आज गुरुवार आहे तर आईने काहीतरी भाकरी आणि गवारीची भाजी केली आहे. तर चला मित्रांनो जेवून घेऊया. मावशीच्या सवासणी होत्या तिथनं वसले आधी म्हणजे म्हणा यातच नाही रात्री खायचं नाही. या असं आहे माझं. काय आता एक आपली टाकली चटणी नाही टाकली, वाईट टाकली, तिखट बनवलेस, मिरच्या टाकली म्हणली काय पिशवी आणि कोण नव नानाची कुठली आहे. आशिली पिशी आशिली जाड आहे ती. बर ती नानाला देऊ का. हां
आणि तुमची आहे ना ती पातळ आहे, तिला गाठाची फिरून फिरून माझे खोलून बघ पाहिजे. हो हो अरे जा. चल जातो. तर चला मित्रांनो, निघालो आता पुण्याला जायला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. चला बाय बाय. बाय.